अहो देवा हा हा तुम्ही का असं बसला बरं? मला वेळेला मला करमणूक करण्यासाठी हा सारे पटाचा उगवता खेळाला नारद म्हणे अहो का देवा हा तुम्ही देवासारखे देव आहो, हा तुम्हाला असं शोभा देत नाही. मग महाराज डाव जर खेळायचा असेल तर हार जितीनं खेळावा. हार जितीने खेळावा हा हार जितीनं जर खेळ हा तर डावाला काहीतरी रंग येईल. बरोबर उग उग जर खेळ हो तर उग एक डोळा दाखायचा, एका डोळ्यानं वाघ्या मुरळीकडे बघायचा असं करून. शाबास. मग महाराज हा नारद मुनी सांगितल्याप्रमाणे हा हार जितीचा डाव खेळायचा. त्या माणसाला माळसाराने सगळं पाहिली. माळसाला म्हणते आपल्या देवाला का हो देवा, हा काय म्हणते माणसा नारदानं सांगितल्याप्रमाणे आपल्याला डाव खेळायचे. असं काही हरकत नाही. तर कसा डाव खेळायचा? हार जितीनं डाव खेळायचा. 3-3 डाव होजेपर्यंत आपण एकूण एकाला बोलायचं नाही. एकूण एकाला बोलायचं नाही. माझे डाव होजेपर्यंत तुम्ही मला बोलायचं नाही, काय हरकत नाही. आणि तुमचे डाव होजेपर्यंत मी तुम्हाला बोलायचं नाही. काय हरकत नाही. माळसा राणीने जर डावी जिंकला तर मल्हारी देवाना माळसा राणीच्या ताब्यात राहावं. आणि मल्हारी देवाना जर डाव जिंकला तर माळसा राणीनं देवा. वाळूची घागर करून त्यांच्या नंदीला 12 वर्ष पाणी घालावं असा पण मांडला. नारदानं सांगितलं आणि नारदानं सांगून दोघं डाव खेळा कसे बसले. शंभू आणि पार्वती दोन्ही खेळतात डावे. शंभू आणि पार्वती दोन्ही खेळतात डावे. अरे गिरधन का केला द्याव जिंकले ग सदाशिव. गिरधन केला द्याव जिंकले ग सदाशिव. गिरधन केला द्याव जिंकले ग सदाशिव. गिरधन केला नाव जिंकले सदाशिव. गिरधन केला नाव जिंकले सदाशिव. गिरधन केला नाव जिंकले गिरधन केला द्याव जिंकले ग सदाशिव. गिरधन केला द्याव जिंकले ग सदाशिव. गिरधन केला नाव जिंकले सदाशिव. गिरधन केला नाव जिंकले सदाशिव. असा सोकट्याचा डावा डाव म्हणते 8-9 अन बोले शंभू देव का गिरजाला बडी नको घेऊ. बोले शंभू देव गिरजाला बडी नको घेऊ. बोले शंभू देव गिरधन बळला देव. बोले शंभू देव गिरधन बळला बोले शंभू देव गिरजाला बडी नको घेऊ. बोले शंभू देव गिरजाला बडी नको घेऊ. बोले शंभू देव गिरधन बळला बोले शंभू देव गिरधन बळला आता तो कट्याचा डावा डावाला एकी बेकी अन गिरधनार पकीन शंभू देवाचे डोळे झाकी. गिरधनार पकीन शंभू देवाचे डोळे झाकी. गिरधनार पकीन शंभू देवाचे डोळे झाके. 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 भोळा शंभू देवा गेला खेळाच्या वधुंदी अन गिरधनार फंदीन ह्याचा जिंकून नेला नंदी. गिरधनार फंदीन ह्याचा जिंकून नेला नंदी. गिरधनार पकीन ह्याचा जिंकून नेला नंदी. गिरधनार पकीन ह्याचा जिंकून नेला नंदी. गिरधनार फंदीन ह्याचा जिंकून नेला नंदी. गिरधनार फंदीन ह्याचा जिंकून नेला नंदी. गिरधनार पकीन ह्याचा जिंकून नेला नंदी. गिरधनार पकीन ह्याचा जिंकून नेला नंदी. रुसले शंभू देवा डोंगरी घाली धुनी अशी गिरधनार गेली ग बाई गोंडन होवणे. गिरधनार गेली बाई गोंडन होवणे. गिरधनार गेली बाई गोंडल होवले. गिरधनार गेली बाई गोंडल होवले. गिरधनार गेली बाई गोंडन होवणे. गिरधनार गेली बाई गोंडन होवणे. गिरधनार गेली बाई गोंडल होवले. गिरधनार गेली बाई गोंडल होवले. रुसले शंभू देवा डोंगरी घाली धुपा फिरतीची वगैरे जाणार घेते भिल्लनी रूप. फिरतीची वगैरे जाणार घेते
ललित रूप प्रियतीचे गिरजानार घेते बिल्लालित रूप प्रियतीचे गिरजानार घेते बिल्लालित रूप आग आग गोंडणी तुझ्या केसाची बांधणी तुझ्या केसाची बांधणी ग दिसे माझ्या गिरदेवाने केसाची बांधणी ग दिसे माझ्या गिरदेवाने केसाची बांधणी दिसे माझ्या गिरजावाने केसाची बांधणी दिसे माझ्या गिरजावाने केसाची बांधणी ग दिसे माझ्या गिरदेवाने केसाची बांधणी ग दिसे माझ्या गिरदेवाने केसाची बांधणी दिसे माझ्या गिरजावाने केसाची बांधणी दिसे माझ्या गिरजावाने रोचले तंबुदेवा डोंगरी गाली धुपा रुचले तंबुदेवा डोंगरी गाली धुनी असे गिरदानार बोल सोड मला तू मावतुनी गिरदानार बोल सोड मला तू मावतुनी गिरजानार बोल सोड मला तू मावतुनी गिरजानार बोल सोड मला तू मावतुनी गिरदानार बोल सोड मला तू मावतुनी गिरदानार बोल सोड मला तू मावतुनी अरे गिरजानार बोल सोड मला तू मावतुनी गिरजानार बोल सोड मला तू मावतुनी रोचले संबुदेवा गेले तळ्याच्या व काठी फिरतीचे वगैरे जाणार ह्याच्या गळ्याला घाली बिटी फिरतीचे वगैरे जाणार त्याच्या गळ्याला घाली बिटी प्रियतीचे गिरजानार त्याच्या गळ्याला घाली मिठी प्रियतीचे गिरजानार त्याच्या गळ्याला घाली मिठी फिरतीचे वगैरे जाणार त्याच्या गळ्याला घाली बिटी फिरतीचे वगैरे जाणार त्याच्या गळ्याला घाली बिटी प्रियतीचे गिरजानार त्याच्या गळ्याला घाली मिठी प्रियतीचे गिरजानार त्याच्या गळ्याला घाली मिठी नाते पोते गावात संबुदेवाला झाली रात आणि गिरजा वाट पाहता उभ्या कमने दरवाजात गिरजा वाट पाहता उभ्या कमने दरवाजात वाट पाहतो उभ्या कमल दरवाजात गिरजा वाट पाहतो उभ्या कमल दरवाजात गिरजा वाट पाहता उभ्या कमने दरवाजात गिरजा वाट पाहता उभ्या कमने दरवाजात गिरजा वाट पाहतो उभ्या कमल दरवाजात गिरजा वाट पाहतो उभ्या कमल दरवाजात महादेव बोले पार्वतीला गिरजानंद काय केला गेले होते माहेरला निर्वांगित राहिला गेले होते माहेरला निर्वांगित राहिला तुळशीराम तुळशीराम बिराजदार राणा तळेगावचे अकाउंट पे माझ्या मल्हारी गेले होते माहेरला निर्वांगित राहिला गेले होते माहेरला निर्वांगित राहिला गेले होते माहेराला निर्वांगित राहायला गेले होते माहेराला निर्वांगित निर्वांगित राहिला